नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांना काहीतरी उद्योग करायचा असतो, व्यवसाय करायचा असतो, शिक्षण झालेलं असतं, नोकरी लागत नाही, शेतामध्ये काम करायचा कंटाळा येतो कारण शेतात काही पुरत नाही, त्याला भाव नाही शेतीच्या मालाला आणि यामुळे शिकलेला प्रत्येक तरुण काहीतरी व्यवसाय करावा म्हणून प्रयत्न करत असतो। आता मित्रांनो, मी या अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज कसं मिळतं, याचे हप्ते कसे भरायचे, व्याज परतावा कसा येतो अशी सर्व माहिती दिलेली आहे। पण बरेच उद्योगी जे तरुण मुलं आहेत हे बरेच कमेंट करतात की याचा व्याज परतावा येत नाही किंवा हे नेमकं कसं करायचंय, काय करायचंय, बऱ्याच जणांना माहिती नाही। त्या संबंधीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे जे म्हणणं आहे की व्याज परतावा येत नाही, तर मित्रांनो त्याच बद्दल मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या या विनुगंगा टेक यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि ज्या मित्रांना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचंय अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या संबंधीचे सर्व माहितीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवर आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, व्याज परतावा येत नाही असं बरेच जण म्हणतात। तर व्याज परतावा येण्यासाठी ज्या ज्या उद्योगी व्यावसायिक मित्रांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी त्यांचं प्रोफाईल क्रिएट करून जी काही बँकेची माहिती असेल, कर्ज घेतलेली माहिती असेल, असं सर्व भरलेलं आहे। अशा मी मित्रांना सांगतो की व्याज परतावा कसा येतो। तर मित्रांनो, आपण ज्या वेळेस आपला जो काही हप्ता असेल, मग तो 3 महिन्याला असो, महिन्याला असो का 6 महिन्याला असो, हप्ता भरल्याच्या नंतर आपण ज्या बँकेकडून कर्ज घेतलेला आहे त्या बँकेकडून स्टेटमेंट घ्यावं लागतं की मी हप्ता भरलेला आहे आणि त्या स्टेटमेंटवर किती हप्ता भरला, त्याचं व्याज किती आणि मुद्दल किती, असं सर्व माहिती आपल्याला त्यासाठी लागते। म्हणून ते स्टेटमेंट घ्यायचं आणि स्टेटमेंट घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या प्रोफाईलला लॉग इन करायचं। लॉग इन केल्याच्या नंतर तिथं क्लेम ऑप्शन दिसतंय, त्यावर आपण क्लेम करायचा। क्लेम केल्याच्या नंतर तिथे आपल्याला ऑप्शन दिसतंय तुम्हाला किती हप्ते भरायचे, 1 हप्त्याचं भरायचंय, 2 हप्त्याचं भरायचं। आता ज्यांचं महिनेवारी आहे त्यांना एकदाच 3 सुद्धा भरता येतात, ज्यांचं 6 महिन्याला आहे त्यांना एकदाच 1च भरता येतो। मग तिथं भरल्याच्या नंतर हप्ता किती तारखेचा आहे ती तारीख निवडायची, आपली जी काही प्रिन्सिपल अमाउंट म्हणजे पूर्ण रक्कम किती भरली आपण ती टाकायची आणि त्यानंतर त्या रकमेला लागलेलं व्याज, म्हणजे आपली जी पूर्ण रक्कम आहे त्या रकमेला लागलेलं व्याज सुद्धा तिथे टाकावं लागतं। आणि महत्वाचा एक मुद्दा आहे की जो काही आपण व्यवसाय करत आहोत, त्यामध्ये दुकान असेल, आपण ट्रॅक्टर घेतला असेल, आपण जेसीबी घेतला असेल, एखादा हॉटेल टाकला असेल, जो काही आपण व्यवसाय करता त्या व्यवसायाचा फोटो काढावा लागतो आणि तो फोटो त्याच दिवशीचा असावा। त्यावर तसं गुगल लोकेशन जरी टाकलं तरी चालतं आणि त्याच दिवशीचा फोटो आपल्याला त्या पोर्टलवर तिथं अपलोड करावा लागतो। आता हे अपलोड झाल्याच्या नंतर मग आपल्याला तिथं सबमिट बटन आहे, त्या बटनवर क्लिक करून सबमिट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या महामंडळाच्या माध्यमातून अप्रूव्ह येतं आणि आपण जो काही आधार लिंक खातं किंवा जे आपल्याला व्याज परतावा येण्यासाठी आपण या अगोदर जो चेक अपलोड केलेला आहे त्या चेकच्या खात्यावर कंप्लीट 15 ते 20 दिवसामध्ये हा हप्त्याचं जे काही व्याज लागतं ते व्याज परतावा परत मिळतो। आणि हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे मी हप्ते अपलोड करतो, मला माहित आहे की ते 15 ते 20 दिवसात जास्तीत जास्त 25 दिवस कधीमध्ये लागू शकतात, मात्र हप्ते हे रेग्युलर येतात। त्यामुळे ज्यांनी जे काही अर्ज भरले असतील, कर्ज घेतला असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून, त्या मित्रांना सांगू इच्छितो की रेग्युलर तुम्ही ते स्टेटमेंट अपलोड करत जा, आपल्याला रेग्युलर व्याज परतावा मिळत राहतो। आणखीही एखाद्या वेळेस कमी जास्त तुमच्याकडून काही चूक झाली तर होऊ शकतं, पण सहसा हा हप्ता म्हणजे व्याज आलं नाही असं काही होत नाही। त्यामुळे मी सांगितलंय अशा पद्धतीने तुम्ही हप्ता अपलोड करावा आणि मी यापुढे तुम्हाला हप्ता अपलोड केल्याचा एखादा व्हिडिओ दाखवील, कारण आता माझ्याकडे सध्या कोणी आलेलं नाही या 4-8 दिवसात। ज्यावेळेस कोणी हप्ता अपलोड करायला येईल त्यावेळेस मी त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला विस्तृत दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की रेग्युलर हप्ते भरा, व्याज परताव्याचा लाभ घ्या, अशी ही महत्त्वाची माहिती आज सांगायची होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करा. बरेच जण नुसता व्हिडिओ बघतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत, आणि सबस्क्राईब केलं तर मला सुद्धा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.